नमस्कार मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये तुमचं जर अकाउंट असेल आणि तुम्हाला जर तुमचं पोस्टाने ATM कार्ड आले असेल तर ATM कार्डचा पिन कसा तयार करायचा हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर मित्रांनो तुम्हाला ATM कार्डचे काही प्रकार आहेत तुम्हाला ATM पिन जनरेशन करण्यासाठी. पण जर आपण ATM कार्डच्या मिशनमध्ये जाऊन आपल्या ATM कार्डचा पिन तयार कसा करायचा हे आपण अगदी सोप्या भाषेमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. त्यामुळे तुम्हाला सोबत तुमचं पासबुक आणि तुमचा जो अकाउंटला मोबाईल नंबर लिंक आहे तो मोबाईल सोबत घेऊन जाणं गरजेचं आहे. त्यामुळं आपण संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चॅनलला सबस्क्राईब केलं असेल चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही तुमचा पासबुक जे अकाउंट नंबर आहे तो पासबुक आणि तुमचा मोबाईल नंबर सोबत घेऊन चला. आणि या ठिकाणी पहा तुम्ही ATM कार्डच्या मिशनमध्ये आल्यानंतर तुम्ही या ठिकाणी तुमचं ATM कार्ड आणायचं आहे आणि ATM कार्ड सोबत आल्यानंतर तुम्हाला जे आहे ते संपूर्ण या ठिकाणी प्रोसेस सांगणार आहे. तर मित्रांनो आणखीन पण चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा अकाउंट नंबर आणि तुमचा ATM कार्ड आणि तुमचा मोबाईल नंबर हे तुमच्या जवळ ठेवायचं आहे. तर हे संपूर्ण तुमच्या जवळ आले असेल तर तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण प्रोसेस पुढे सांगणार आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपण ATM कार्ड टाकूयात आणि ATM कार्ड टाकल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हाय प्लीज डू यू रिमूव्ह युअर चिप कार्ड लेवल युअर कार्ड इन्सर्ट ड्युरिंग इंटर ट्रान्झॅक्शन. या ठिकाणी पाहू शकतात आपलं जे आहे ते ट्रान्झॅक्शन सुरू आहे. प्लीज वेट. या ठिकाणी सिलेक्ट लँग्वेज म्हणजे आपल्या या ठिकाणी लँग्वेज निवडायची आहे. इंग्लिश किंवा हिंदी निवडू शकता. मी इंग्लिश निवडले आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बँकिंग पिन जनरेशन साईटला 2 ऑप्शन भेटत आहेत. तर आपल्याला या ठिकाणी जे आहे ते पिन जनरेशनवर क्लिक करायचं आहे आणि इंटर युअर अकाउंट नंबर म्हणजे आपला अकाउंट नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. आपला पासबुकावरचा जो अकाउंट नंबर आहे तो अकाउंट नंबर या ठिकाणी टाकून घेऊयात. संपूर्ण पद्धतशीर अकाउंट नंबर टाकून घ्या. जर तुमचा अकाउंट नंबर चुकला तर या ठिकाणी तुमचं पिन जे तयार होणार नाही. अकाउंट नंबर टाकल्यानंतर आपल्याला प्लीज इफ करेक्ट ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी पाहू शकतात प्लीज इंटर युअर 10 डिजिट मोबाईल नंबर हे पण आपल्याला टाकून प्लीज इफ करेक्ट या ठिकाणी क्लिक करायचं आहे. हे क्लिक केलं त्यानंतर युअर ट्रान्झॅक्शन बिगिन प्लीज वेट. त्यानंतर आपल्या मोबाईलवरती एक मेसेज येतो आणि आपल्याला एक चिठ्ठी येते. त्या चिठ्ठीवर सुद्धा आपले जो अक्षरामध्ये इंग्लिश अक्षरामध्ये आपल्याला आपला पिन दाखवला जातो. पण त्या अक्षरामध्ये आलेला पिन आपल्याला चेंज करायचा असतो. कारण का आपल्या मनाने आपल्याला सोपा आपल्याला जसा पाठ होईल अशा प्रकारे आपण जो आहे तो ATMचा पिन ठेवू शकतो. हे आपल्याला वरून आलेला असतो ATM कार्डच्या कंपनीकडून म्हणा किंवा कुठूनही तुम्हाला या ठिकाणी आपल्या बँकेतर्फे आलेला असेल तर तो आपल्याला बँकेतर्फे येतो. पण आपल्या मनाला आपल्याला जो सोपा वाटेल आपल्याला जो पाठ होईल असा आपल्याला जो आहे तो पिन बनवायचा आहे. त्यासाठी आपलं ATM कार्ड एकदा साईडला काढून घेऊ आणि डबल जे आहे ते आपल्याला जो आपल्या मेसेज पण आलेला असेल तुम्ही पाहू शकता तुमच्या मोबाईलवरती. त्या मेसेजमध्ये तुम्हाला या ठिकाणी जो पिन आहे तो पिन दाखवला जाईल. अक्षरामध्ये असतो तो पिन तुम्हाला आकड्यामध्ये दिसून येणार नाही. इंग्लिशमध्ये असतो. तुम्हाला या ठिकाणी इंग्लिशमध्ये संपूर्ण जो आहे तो पिन या ठिकाणी दिसून येईल तुमच्या मेसेजमध्ये. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपल्याला हो मेसेज आला आहे तो मेसेज जवळ ठेवायचा आहे जपून ठेवायचा आहे. आपल्याला जे ATM कार्ड आहे ते ATM कार्ड जे आहे ते आपल्याला डबल जे आहे ते आपल्या ATM मशीनमध्ये टाकायचं आहे. तर आपलं ATM कार्ड आपण आपल्या ATM मशीनमध्ये टाकूयात आणि आपल्याला जसा सोपा आपल्या मनाचा जो पिन आहे तो आपण पिन तयार करूयात. तर या ठिकाणी आपण ATM कार्डमध्ये टाकलेला आहे आणि काही क्षणात आपला जो आहे तो आपल्याला आता काय करायचं आहे पिन जनरेशन करायचं नाही आपल्याला पिन चेंज करायचा आहे. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी आपलं जे लँग्वेज आहे ते निवडून घ्या. इंग्लिश मी टाकलेलं आहे. तर या ठिकाणी बँकिंग आणि पिन जनरेशन 2 ऑप्शन आहेत. तर आपल्याला पिन जनरेशन नाही तर बँकिंगवरती क्लिक करायचं आहे वरच्या साईडला. त्या बँकिंगवरती क्लिक केलं तर पिन चेंज या ठिकाणी क्लिक करायचं आहे. आपल्या मनाने कुठले पण 2 अंक या ठिकाणी टाकायचे आहेत. त्या ठिकाणी मी 25 टाकले आणि येसवरती क्लिक केलं. त्या ठिकाणी पहा प्लीज इंटर युअर करेक्ट पिन म्हणजे तुमच्या मोबाईलवरती जो मेसेज आलेला आहे तो पिन या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे. मेसेजमध्ये आलेला आहे नंतर चिठ्ठी पण भेटलेली आहे तो आपल्या या ठिकाणी पिन टाकून घ्यायचा आहे. आता हा पिन टाकून घेतल्यानंतर आपल्याला जो आहे तो प्लीज इंटर युअर न्यू पिन म्हणजे तुम्हाला पाठ होईल किंवा तुमच्या मनाचा जो पिन आहे तुम्हाला जो पिन तयार करायचा आहे तो पिन या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे. पण नंतर आपल्याला प्लीज री इंटर युअर पिन म्हणत तो आता आपल्याला डबल टाकायचा आहे. आता डबल टाकली तर युअर ट्रान्झॅक्शन बिगिनिंग प्रोसेस प्लीज वेट. आपला पिन तयार होत आहे. ट्रान्झॅक्शन कंप्लीट आपलं पिन तयार झालेलं आहे. प्लीज टॅक युअर कार्ड. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही तुमच्या SBI कार्डचं जे SBI ATM कार्ड आलं असेल डेबिट कार्ड आलं असेल तुम्ही अशा प्रकारे सोप्या पद्धतीने तुमचा ATM कार्डचा पिन तयार करू शकता. मित्रांनो इथून पुढे पण अशाच प्रकारची माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. इथून पुढे पण आपल्या बँकिंग रिलेटेड माहिती आपल्या चॅनलवरती येणार आहे. मित्रांनो तुमच्या मनामध्ये काही प्रश्न शंका असतील तर नक्कीच आम्हाला कमेंट करून कळवा. भेटूयात अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.